नमस्कार शिक्षक साथीहो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मराठी पॅडोगॉजी आपण पाहत आहोत. जवळपास 500 प्रश्न पॅडोगॉजीचे आपण या YouTubeच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि त्यातील हा पार्ट 2 आहे. प्रश्न क्रमांक 21. भाषण कौशल्य विकसित करण्यासाठी कोणता उपक्रम उपयुक्त आहे? निबंध लेखन, मुखवाचन, श्रुतलेखन आणि संभाषण. तर भाषण कौशल्य विकसित करायचं असेल तर संभाषण होणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून ऑप्शन नंबर 4 संभाषण. पुढील प्रश्न पाहूया. बालक हा सक्रिय शिकणारा असतो, हे कोणत्या दृष्टिकोनाचे तत्व आहे? बालक हा सक्रिय शिकणारा आहे. बालक हा नेहमी शिकत असतो. वर्तनवाद, रचनावाद, शिक्षा आधारित, पारंपरिक. तर बालक हा सक्रिय शिकणारा असतो हे ऑप्शन नंबर डी का ऑप्शन नंबर बी. ब रचनावाद ह्याचे उदाहरण आहे, कारण रचनावाद याचा अर्थ असा आहे, शैक्षणिक विचारसरणी आहे रचनावाद ही, ज्यामध्ये विद्यार्थी स्वतः कृती करतो, त्या कृतीतून विद्यार्थी स्वतः अनुभव घेतो आणि आपल्याला मिळणाऱ्या अनुभवावरतून तो ज्ञान आत्मसात करतो. स्वतः ज्ञानाची निर्मिती करतो, स्वतः नवीन काहीतरी शिकतो. म्हणजेच रचनावाद. म्हणजेच बालक हा सक्रिय शिकणारा आहे, हे रचनावाद. कोणता दृष्टिकोन आहे तर रचनावाद. रचनावाद वरती आधारित 2 ते 3 प्रश्न येत असतात. त्याच्यामुळे रचनावाद म्हणजे काय, तर स्वतः बालक शिकतो, स्वतः नॉलेज निर्माण करत असतो. पुढील प्रश्न पाहूया. विद्यार्थ्यांना भाषा शिकताना शिक्षकाने कोणती भाषा वापरावी? कठीण भाषा, सोपी भाषा, समजणारी भाषा, परकीय भाषा, फक्त व्याकरणाची भाषा. तर उत्तर आहे सोपी आणि समजणारी भाषा शिक्षकांनी वापरावी. पुढील प्रश्न. लेखन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? स्वच्छता, वेग, रंगीत पेन, मोठे अक्षर. लेखन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कुठली? लेखन करताना वेग तर हवा, अक्षर मोठे किंवा लहान याचा संदर्भ नसतो, परंतु अक्षर वाचण्यायोग्य असावे. परंतु इथे प्रश्न विचारलेला आहे की महत्त्वाची गोष्ट, आणि लेखन करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता आहे. आपण कशा प्रकारे नीटनेटके अक्षर काढत आहोत हे महत्त्वाचे असते. आणि एकदा काय स्वच्छ लेखन झाले, शुद्ध लेखन झाले, त्यानंतर आपण वेग पाहणार आहोत. परंतु सर्वप्रथम आन्सर येणार सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. पुढील प्रश्न. भाषा शिकण्याचा नैसर्गिक क्रम कोणता? पहा, आपण वाचून घ्या चारही ऑप्शन, आणि वाचता वाचता आपण कमेंट बॉक्समध्ये सुद्धा आन्सर लिहू शकतात, जर हातामध्ये पेन किंवा वही नसेल तर. भाषा शिकण्याचा नैसर्गिक क्रम कोणता? ऑप्शन आहे बी, बाळ सर्वप्रथम श्रवण करतो, त्याचं अनुकरण करतो आणि ते बोलतो, त्यानंतर तो वाचन शिकतो, आणि त्या वाचन शिकल्यानंतर तो लिहायला लागतो. म्हणून ऑप्शन क्रमांक बी, श्रवण, बोलणे, वाचन आणि मग लेखन. आणि हा लेखन झाल्यानंतर पुढील टप्पा येतो तो म्हणजे व्याकरणाचा. जिथे ऑप्शन येत आहेत तिथे हे रंगीत कलर येत आहे माझ्या पेनाचे, तर थोडं एडिटिंगमध्ये मिस्टेक आहे, थोडं समजून घ्यावे. परंतु कन्सेप्ट क्लिअर आहेत आणि क्लिअर करण्याचा प्रयत्नही चालू आहे. प्रश्न क्रमांक 26. भाषिक वातावरण म्हणजे काय? वर्गातील फळा म्हणजे भाषिक वातावरण का?
भाषेचा वापर होणारे वातावरण हो, भाषिक वातावरण म्हणजे ज्या ठिकाणी भाषेचा वापर होतो, मुलांना बोलण्याची संधी दिली जाते, व्यक्त होण्याची संधी दिली जाते, म्हणजेच भाषिक वातावरण. प्रश्न क्रमांक 27. मूल्यमापनाचा मुख्य उद्देश काय? मूल्यमापन करणे याचा मुख्य उद्देश शिक्षा करणे, भीती निर्माण करणे, प्रगती तपासणे. आपण प्रगती तपासण्यासाठी, मुलाची स्तर तपासण्यासाठी, त्याची लेवल तपासण्यासाठी आपण मूल्यमापन करत असतो आणि या मूल्यमापनातून आपण ठरवतो आता त्या विद्यार्थ्याला आपल्याला कोणत्या दिशेने घेऊन जायचं आहे, त्याच्या समस्यांचं आपण समाधान करत असतो. म्हणून प्रगती तपासणे हे मूल्यमापनाचे मुख्य उद्देश आहे. पुढील प्रश्न क्रमांक 28. सतत सर्वंकष मूल्यमापन म्हणजे काय? वर्षातून एक परीक्षा. इथे सतत हा शब्द आलेला आहे, त्याच्यामुळे वर्षातून एक परीक्षा हे सतत नसू शकते. सतत आणि सर्व बाजूनी मूल्यांकन, इथे प्रश्नातच आलेलं आहे सतत मूल्यमापन. तर सतत आणि सर्व बाजूने मूल्यांकन केलं म्हणजेच मूल्यमापन होय. सतत सर्वेक्षण मूल्यमापन होय. ऑप्शन सोपे होते. फक्त लेखी परीक्षा, फक्त तोंडी परीक्षा. उत्तर चुकीचं. तर सही बरोबर उत्तर आहे सतत आणि सर्व बाजूनी केलेले मूल्यांकन. भाषा अध्यापनात प्रकल्प पद्धतीचा उद्देश काय? फक्त परीक्षा घेणे, गृहपाठ वाढवणे, शिक्षा करणे का कृतीतून शिकणे? प्रकल्प पद्धती आपण कृतीतून शिकण्यासाठी करत असतो, म्हणून भाषा अध्यापनात प्रकल्प पद्धती म्हणजे कृती करून शिकणे. पुढील प्रश्न. विद्यार्थ्यांच्या भाषिक चुका शिक्षकाने काय कराव्या? विद्यार्थ्यांमध्ये ज्या भाषिक चुका होतात, बोलताना ज्या चुका होतात, त्या शिक्षकाने काय कराव्या? समजून दुरुस्त कराव्यात, शिक्षा करावी, दुर्लक्ष करावे, वर्गाबाहेर काढावे. तिन्ही ऑप्शन चुकीची. वर्गाबाहेर काढल्याने मुलगा शिकणार कसा? तर ज्या भाषिक चुका होतात त्या शिक्षकांनी समजल्या पाहिजेत आणि त्याच्यावरती काम केलं पाहिजे. भाषिक चुका होत असताना विद्यार्थ्यांना ओरडणे किंवा शिक्षा करणे, वर्गातून बाहेर काढणे, ह्याच्यातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते आणि जिथे भीती तिथे शिक्षण होऊ शकत नाही. म्हणून त्या स्वतः समजून घ्याव्या आणि त्या कशा दुरुस्त करता येईल हे शिक्षकांनी पाहिले पाहिजे. पुढील प्रश्न क्रमांक 31. भाषा शिकवताना विद्यार्थ्यांना काय करायची संधी द्यावी? शांत बसायला द्यावे, स्वतः व्यक्त व्हायला द्यावे, फक्त ऐकायला, पाठांतर करायला? भाषा शिकायची आहे तर ऐकण्याबरोबर बोलणे देखील तितकेच महत्त्वाचं आहे आणि स्वतःचे मत मांडणे, विचार मांडणे, स्वयक्त होणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणून भाषा शिकवताना स्वतः व्यक्त व्हायला विद्यार्थ्यांना सांगितले पाहिजे, त्याच्यावरती विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि व्यक्त होणाऱ्या विद्यार्थ्याचे शिक्षकांनी स्वतः संपूर्ण ऐकले देखील पाहिजे. पुढील प्रश्न. वाचन आकलन म्हणजे काय? पाठांतर, वाचलेले समजणे, फक्त मोठ्याने वाचणे किंवा लेखन करणे? तर वाचन आकलन म्हणजे वाचलेले समजणे. आपण जे काही वाचलेले आहे ते मुलांना समजले पाहिजे, त्याला आपण बोलू वाचनाचे आकलन झाले. प्रश्न क्रमांक 33. विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी शिक्षकांनी काय करावे? शांत बसावे का? अत्यंत चुकीचा ऑप्शन आहे. दुर्लक्ष करावे, सहभाग वाढणारच नाही. शिक्षा करावी, सहभाग वाढणारच नाही. प्रश्न विचारावेत, मुलांना विविध प्रश्न विचारावेत, त्यातून सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढतो. प्रश्न येणारे उत्तरं देतात आणि ज्यांना प्रश्नांची उत्तरे येत नाहीत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. म्हणून प्रश्न विचारणे म्हणजेच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 34.
शिकणे ही प्रक्रिया कशी असते? शिकणे ही प्रक्रिया कशी असते? ऑप्शन पाहून घ्या आणि उत्तर कमेंटमध्ये नक्की द्या. सराव करा. सरावाने CET परीक्षा ही कठीण नाही. सरावाने नक्कीच आपण ही साध्य करू शकतो. शिकणे ही प्रक्रिया कशी असते? तर शिकणे ही प्रक्रिया कायमस्वरूपी वर्तनबद्दल असते. कारण की शिकणे हे वयाच्या कोणत्याही वर्षापर्यंत आपण अनुभवातून शिकत असतो. त्यामुळे ही कायमस्वरूपीची पद्धत आहे शिकणे. विद्यार्थ्यांमध्ये विचारशक्ती वाढवण्यासाठी कोणते प्रश्न विचारावेत? हो नाही प्रकारचे, सोपे, पाठांतराचे, मुक्त उत्तर असलेले. विचारसरणी वाढवायची आहे, विचारशक्ती वाढवायची आहे विद्यार्थ्यांची, तर फक्त हो नाही असे प्रश्न विचारल्याने मुलं फक्त हो किंवा नाही बोलतील. त्यांच्या विचारांना प्रोत्साहन भेटणार नाही. सोपे किंवा कठीण हा मुद्दा नाही आहे विचारशक्ती वाढवण्याचा. तर मुक्त उत्तर असलेले हे उत्तर अत्यंत व्यवस्थित आणि परफेक्ट समजतंय. कारण मुक्त उत्तर असलेले प्रश्न विचारल्याने मुलं वेगवेगळ्या पद्धतीने विचार करतील. प्रत्येकाची उत्तरे वेगळी असतील. जसे विचार येतील तसे ते उत्तर देऊ शकतील. त्याच्यामुळे सोपे, पाठांतराचे किंवा हो नाही प्रकारचे उत्तर ऑप्शन हे चुकीचे आहेत. मुक्त उत्तर असलेले ज्याचे उत्तर एकापेक्षा अधिक आहेत असे प्रश्न विचारणे गरजेचे आहे. म्हणजेच विद्यार्थी स्वतःच्या अनुभवातून उत्तर देतील व त्यांची विचारशक्ती वाढेल. पुढील प्रश्न, रचनावादनुसार विद्यार्थी कसा असतो? आपण पाहिलंच आहे रचनावादची व्याख्या काय आहे. रचनावादवरती नक्कीच प्रश्न परीक्षेला विचारले जातात. रचनावाद म्हणजे विद्यार्थी स्वतः सक्रिय असतो, स्वतः अनुभवातून शिकत असतो, स्वतः अनुभव घेऊन स्वतःच्या कृतीतून तो ज्ञान अर्पित करत असतो. त्याच्यामुळेच सक्रिय विद्यार्थी असतो. म्हणून रचनावादनुसार विद्यार्थी कसा असतो? तर सक्रिय आहे, कोणावरही अवलंबून नसतो, स्वतः विद्यार्थी अनुभवातून शिकत असतो. गटचर्या कोणत्या प्रकारचे अध्यापन आहे? गटचर्या गटामध्ये असलेली चर्या, ग्रुप वर्कमध्ये त्यांना आपण एखादं काम दिलं आहे, शिक्षक केंद्रित, विद्यार्थी सहभाग, शिक्षा आधारित, परीक्षा आधारित. तर गटचर्चा ही विद्यार्थ्यांचा सहभाग या प्रकारचे अध्यापन आहे. शिक्षक केंद्रित नाही आहे. आपण आता शिक्षक केंद्रित ही शब्दावली चुकीची आहे, लक्षात घ्या. शिक्षक केंद्रित जिथे जिथे येईल ते चुकीचंच असणार आहे. कारण आपल्याला शिक्षक केंद्रित नाही राहायचं आहे. आता आपल्याला विद्यार्थी केंद्रित राहायचं आहे. विद्यार्थ्यावर लक्ष द्यायचं आहे. विद्यार्थ्यांचा सहभाग गटचर्चेमध्ये नेहमी होत असतो. कारण गटचर्चा ही विद्यार्थीच साध्य करत असतात. शिक्षकांची भूमिका ही फक्त निरीक्षणाची आहे आणि निरीक्षण करून ज्या समस्या आहेत त्याचे समाधान करण्यामध्ये शिक्षकाची भूमिका आहे. निरीक्षण पद्धतीचा उपयोग कशासाठी होतो? विद्यार्थ्यांचे वर्तन समजण्यासाठी, शिक्षा, परीक्षा, तुलना. ऑप्शन क्रमांक 1 अत्यंत बरोबर उत्तर. विद्यार्थ्यांचे वर्तन समजण्यासाठी निरीक्षण पद्धतीचा उपयोग होतो. पुढील प्रश्न पाहूयात. मौखिक अभिव्यक्ती विकसित करण्यासाठी काय उपयुक्त आहे? मौखिक अभिव्यक्ती करायची आहे, त्याला सजग व्हायला करायला शिकायचं आहे, त्याला बोलणे शिकवायचं आहे. तर यासाठी ऑप्शन नंबर सी अत्यंत बरोबर उत्तर आहे. संभाषण खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याबरोबर चर्चा करणे खूप महत्त्वाची आहे. त्याने त्याचा भाषिक आणि बौद्धिक विकास होणार आहे. बाह्य प्रेरणाचे उदाहरण कोणते? बाह्य प्रेरणा. विद्यार्थ्यांना बाह्य प्रेरणा कशामुळे मिळू शकते? तर योग्य उत्तर आहे जिज्ञासा. एखाद्या गोष्टीची आवड, जिज्ञासा त्यांना बाह्य प्रेरणेकडे घेऊन जाऊ शकतात. तर असे हे पार्ट 2 होता. 40 प्रश्नापर्यंत आपण पोहोचलेले आहोत. प्रत्येक पार्टमध्ये आपण 20 प्रश्न पाहणार आहोत. आणि मराठी पॅडोगॉजी विषयी आपण अभ्यास करत असाल किंवा CETचा फॉर्म भरला आहे अशा सर्व शिक्षकांना विनंती आहे, मराठी विषयाचा जर आपण अभ्यास करत असाल, भाषा 1 किंवा भाषा 2 साठी मराठी विषय निवडलेला असेल तर आपल्या ह्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती नक्कीच क्लिक करा, जेणेकरून येणारे सर्व व्हिडिओ
हे आपल्यापर्यंत पोहोचतील. मराठी विषयातील व्याकरणासहित पॅसेज सॉल्विंग असू दे किंवा पॅडगॉजी असू दे, अनेक व्हिडिओ आपण या चॅनलवरती अपलोड करणार आहोत. आपल्या सर्वांचं सहकार्य असू द्या. तोपर्यंत नमस्कार.